आपण धाराशिव जिल्ह्यातल्या येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेमध्ये आलो होतो आणि खरं तर या यात्रेसाठी लाखो भाविक आहेत ते येरमाळ्यामध्ये दाखल होतात। मात्र सुशिक्षित कुटुंब देखील या ठिकाणी येरमाळ्याच्या येडेश्वरी यात्रेमध्ये आलेलं आहे। आपण त्यांना विचारूया की तुम्ही येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आलात, किती वर्षांपासून तुम्ही येडेश्वरी देवीचं दर्शन करता? मी 2023 पासून येडेश्वरीच्या दर्शनाला येतोय। माझं नाव प्रवीण बाळासाहेब, राहणार नांदुरघाट, जिल्हा बीड। सर्वात सुरुवातीला मी 2023ला येडाईचरणी आलो होतो। 2023ला विनाअनुभवाचं आणि विना शिक्षणाचं 2022-23 या सालामध्ये मी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केली आणि विना अनुभवाचं, विना कौशल्याचं आणि कसलं प्रशिक्षण नसताना मी त्याच्यामध्ये माझं सर्वस्व हरलो होतो। पण असं म्हणतात की आपल्या लेकराचं नाव मोठं करणारी जगजननी येडाई आहे आणि जो तिच्या चरणी लीन होतो आणि जो मनोभाव आहे तिला पुसतो त्याच्या पाठीशी आणि आपल्या लेकराच्या पाठीशी ती 100% उभा असते। त्याचाच प्रत्यय मला माझ्या आयुष्यात आला आहे। जो माणूस 2023मध्ये ज्याचं सर्वस्व हरलं होता आणि ज्याला की लोकांच्या दाराला जाऊन भीक मागावं का काय अशी ज्याच्यावर परिस्थिती होती। किती पैसे हरले होते तुमचे? तसा अंदाज आकडा नाही सांगणार मी तुम्हाला, पण मी माझं सर्वस्व पणाला लावलं होतं। मी म्हणजे आजकालच्या जनरेशनला काय आहे ना, झटपट श्रीमंत होण्याच्या भानगडीमध्ये लोक काही पण करून बसतात। आज जवळपास 20-30% लोक शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात आणि त्याच्यामध्ये 99% लोक हे अनसक्सेस आहेत। सक्सेस कोणीच नाही आहे। हव्यास फक्त एवढाच आहे की आजच्या जनरेशनला मेहनत करायची नाही आहे, झटपट श्रीमंत व्हायचं आहे आणि त्याचपैकी मी एक होतो। म्हणजे त्याच्यामध्ये सांगायला निसंकोच सांगतो, मी येडामाईच्या दारामध्ये मी माझं सर्वस्व हरलो होतो 2023ला। पण 2023ला चुन्याच्या रानामध्ये मी प्रथम आलो। येडामाईला मनोभावे म्हणलं की ज्याचं सगळं हरलं आहे आणि ज्याचं काहीच राहिलं नाही ते येड्यांची तू येडामाई आहे आणि आपल्या लेकराचं नाव मोठं करणारी तू येडेश्वरी आहेस। या लेकराच्या काही जर चुका असतील ते पदरात घे आणि आज मला लोकांच्या दाराला जाऊन भीक मागायची पाळी आहे, लोकांच्या तोंडाकडे बघायची पाळी आहे, लोकांच्या हाताकडे बघायची पाळी आहे। याच्यातून मला बाहेर काढ। मी माझ्या इथून पुढं मेहनतीने आणि कष्टानेच मोठा होईल आणि मी माझं स्वतःचं नाव मोठं करेन। या 2-3 वर्षामध्ये तुम्ही कसं आयुष्य सेटल केलंय, कसं उभारलं? या 2-3 वर्षामध्ये त्याच्यानंतर मला 1 वर्षानंतर मला परडी आली। म्हणजे माझ्या अडचणींमुळं मी येडेश्वरीला कौल लावला। येडामाईने कौल दिला। येडामाईने माझी इच्छा प्रगट केली की बाबा तुझ्याकडून सेवा करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मला परडी आली। त्याच्यानंतर आज तागायत मी येडेश्वरीला दर बुधवारी किंवा गुरुवारी म्हणजे हप्त्यातून 1 वेळेस मी हमखास येतो। आणि विशेष म्हणजे ज्या दिवशीपासून मला परडी आली आणि ज्या दिवशीपासून मी येडेश्वरीची मनोभावी सेवायला मी माझ्या कुटुंबाने जेव्हा सुरुवात केली तेव्हापासून आज तागायत मला कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे। माझ्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं म्हणजे धंद्यामध्ये मी ट्रेडिंग तर त्या दिवशीपासून बिलकुल सोडून दिली, ट्रेडिंगचा तर विषयच नाही आहे। पण मी माझ्या मेहनतीने आज इथपर्यंत आलो आहे आणि मेहनतीने मला आज येडामाईने तिच्या कृपाआशीर्वादाने मला मोठं केलं। आता किती व्यवसायाचा टर्नओव्हर किती आहे तुमचा? मला रोज म्हणजे आमचं ग्रामीण रुरल भाग आहे, मी ग्रामीण भागातून येतो। मला रोजचे माझ्या कष्टाचे आणि माझ्या इमानदारीचे आणि माझ्या व्यवसायाचे मला 7-8 हजार रुपये रोजचे येतात। काय देवीला नवस केला होता तुम्ही आणि आता एवढ्या म्हणजे आता तुम्ही 2-3 वर्षांपासून देवीकडे येत आहे, काय प्रॉब्लेम? नवस काहीच केला नव्हता, फक्त इमाने इतबारे एवढीच झुळी पसरली होती येडामाईचरणी की मी माझं सर्वस्व हरलो येडामाय आणि माझं मी होत्याच नव्हतं, माझ्या हाताने केलं आहे, त्याच्यामध्ये कुणाचाच दोष नाही आहे। आणि त्याच्यानंतर आज तागायत मला म्हणजे मी माझ्या कष्टाने तर मोठं झालोच, पण माझं सांगणं एवढंच आहे की बाबा विना कौशल्याचं आणि विना अभ्यासाचं येणाऱ्या जनरेशननी या भानगडीत पडू नये। जर तुमच्याकडं कौशल्य असेल, जर तुमच्याकडं नॉलेज असेल आणि जर तुम्हाला त्याच्यातला अभ्यास असेल तर ह्या ट्रेडिंगच्या वगैरे भानगडीत पडा, नाहीतर कष्टाचं हे चिरकाल टिकतं आणि कष्टाचंच कामाला येतं। यांचं म्हणणं आहे की शेअर मार्केटमध्ये ते झिरो झाले होते, त्यांच्याकडचे पैसे शेअर मार्केटमध्ये संपलं होतं, तुमचं लग्न झालं होतं, तर तुम्ही सांगितलं नव्हतं त्यांना शेअर मार्केट करून? मी सांगितलं होतं, पण त्यांनी मला सांगायचे असं प्रॉफिट होतं, असं होतं, तसं होतं आणि एका दिवशी लॉस झाला तर म्हणायचे आहे नेट प्रॉफिटमधलं आहे तेच मी तेच डबल इन्व्हेस्ट केलेलं आहे असं म्हणायचे। मग त्याच्यामुळं मी एवढं हे वाढत गेलं त्याच्यामुळं मी एवढं लक्ष नव्हते देत। म्हणलं त्यांना सगळं माहिती आहे आणि यांच्यासोबत एक जण अजून एक होता त्याला नॉलेज होतं, तो सांगायचा यांना की असं असं एवढं इन्व्हेस्ट कर म्हणून। महाराष्ट्रातल्या तरुण जे काही शेअर मार्केट करतात, त्यात पैसे गुंतवतात, ज्यांना माहिती नाही आहे या क्षेत्राची, ते पैसे हारतात, त्यांना काय समजायचं? त्यांनी एक तर करूच नाही, शेअर मार्केटिंग करूच नाही
आपण जे शिक्षण केलंय त्याच्यातून आपण कष्ट करून स्वतःच्या पायावर उभं राहावं. स्वतःच्या शिक्षण माझं B.Com झालेलं आहे. वेल एज्युकेटेड आहात, सुशिक्षित आहात, परडी देवाला येत आहे, काय काय भाऊ? मला परडी कशी भरायची हे सुद्धा माहिती नव्हतं आणि परडीसाठी काय काय लागतं हे पण माहिती नव्हतं. पण ज्यावेळेस मी येडायला यायला लागले, मी असं बघायचे, फक्त सेवा करण्याची इच्छा झाली होती माझी. आणि ज्यावेळेस घरी आली येडामाई त्यावेळेसपासून सेवा चालू केली आणि त्याच्यातून मला म्हणजे असं खूप समाधान मिळालं. आणि मिस्टर कधी जेवण हे करत नव्हते, कधी जेवत नव्हते. दिवसभर ते म्हणजे काय चालू आहे मार्केटमध्ये हे बघत बसायचे. जेव्हा म्हणलं तर जेवत पण नसायचे. ज्यावेळेसपासून परडी घेतली मिस्टर 2 टाईम जेवतात, व्यवस्थित काम करतात आणि मुलांकडं पण लक्ष देतात. नाहीतर त्यांचं लक्ष कुठंच नव्हतं, ट्रेडिंग करत होते त्यावेळेस. तुम्ही ज्यावेळेस देवाच्या चरणी आला तिथून पुढे सगळं आयुष्य बदललंय. सगळं आयुष्य बदललं आणि देवाच्या म्हणण्यापेक्षा येडामाईच्या चरणी आल्यापासून. आणि सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैशाची श्रीमंती असण्यापेक्षा सगळ्यात जास्त समाधानाची श्रीमंती ही महत्त्वाची आहे. तुमच्याकडे किती कोटी रुपये आहेत याला महत्त्व नाही आहे. तुमच्याकडे कष्टाचे आणि समाधानाचे 1000 रुपये जरी असले तरी ते म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टींची पूर्तता होती. तुमच्या सांसारिक गोष्टींची म्हणा, आध्यात्मिक गोष्टींची म्हणा, कष्टाच्या पैशानेच पूर्तता होते. हरामच्या पैशाने पूर्तता होत नाही आणि ते टिकत पण नाहीत, ते लयाला जातात. शून्य झालेलं आयुष्य पुन्हा उभारलंय. शून्य झालेलं आयुष्य 100 नाही 110% उभारलंय. काय सांगशील? देवीला आलाय दर्शनासाठी, काय व्हायचंय तुला पुढे? मला MBBS करायचं. MBBS करायचं, डॉक्टर व्हायचंय. यस. मग देवीवरती श्रद्धा आहे. हो. कधीपासून येतो देवीला? 3 वर्ष झालं. कितवीला शाळेत? 4थी. 4थीला आहे. हां. खरं तर आपण नक्कीच जर बघितलं तर अनेक भाविक जे आहेत ते येडेश्वरी चरणी दर्शनासाठी येतात, पालखी सोहळा अनुभवण्यासाठी येतात. मात्र यामध्ये सुशिक्षित दाम्पत्य देखील या ठिकाणी आलेलं आपल्याला बघायला मिळते. खरं तर शून्य झालेलं आयुष्य पुन्हा एकदा त्यांनी उभारलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळं अनेक जे काही भक्त आहेत त्यांचे वैयक्तिक अनुभव, मनामध्ये अपार श्रद्धा घेऊन ही सगळी जी मंडळी आहे ना, ते येडेश्वरी देवीच्या यात्रोत्सवाला आणि येडेश्वरी देवीचा पालखी सोहळा याची डोळा पाहण्यासाठी येरमाळ्यात दाखल होतात. आई राजा उदो उदो, येडूसरीचा उदो उदो, बोल भवानी माता की जय. कॅमेरा पर्सन संतोष शिरसाट, उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, येरमाळा, धाराशिव.